स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। पतीने खुनानंतर पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे उघडकीस आले। खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला। याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्राजक्ता मंगेश कांबळे वय 28 असं मृत महिलेचं नाव आहे, तर मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले राहणार कोकरूड असं पतीचं नाव आहे। मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत। मांगले वारणानगर रस्त्यावरील ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र बाग यांच्या कौलारू घरात ते भाड्यानं राहत आहेत। गेल्या 4 दिवसापासून मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता व 6 वर्षाचा मुलगा शिवम, 3 वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडीला गेले होते। सकाळी 10च्या दरम्यान पती पत्नीमध्ये वाद झाला होता। तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला। मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून झाकून ठेवला। खोलीला बाहेरून कुलूप लावून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळाला जाणार आहे, गाडी घेऊन ये असं निरोप दिला। त्यानंतर निलेश देववाडीतून मांगले झाल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला। याच दरम्यान मंगेशच्या 6 वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता। त्यावेळी निलेशने त्याला काय झालं हे विचारलं। त्यावेळी 6 वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांच्या मध्ये दोघांचं भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं। निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतलं। मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब, आम्ही येतो म्हणून सांगितलं। त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं। त्यानंतर या तिघांनी त्याला आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं। त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला। दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिर शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती। शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। शिराळा पोलीस ठाण्यात प्राजक्ताची आई रजनी जाधव यांनी फिर्याद दिली आहे। अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करतात।